मुळातच ही घटना घडल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत जो काही ॲप्लिकेशन रिमांडचा ज्युव्हेनाईल जस्टिस बोर्डकडे सबमिट केला होता, एकतर त्याच्यामध्ये अतिशय स्पष्टपणे 304 IPCचा कलम हा मेन्शन केलेला आहे आणि स्पष्टपणे हे लिहिलेलं आहे की हा जो काही मुलगा आहे हा 17 वर्ष 8 महिन्याचा असल्यामुळे निर्भया कांडानंतर जे काही अमेंडमेंट झालं आणि 16 वर्षाच्या वरचे जी मुलं असतील त्यांना हिनियस क्राईममध्ये ॲडल्ट म्हणून ट्रीट केलं जाऊ शकतं, या संदर्भात ही रिमांड ॲप्लिकेशन देखील माझ्याकडे आहे. अतिशय स्पष्टपणे हा मुद्दा मांडलेला आहे आणि याला ॲडल्ट ट्रीट करा आणि हा 304A नाही तर हा 304च आहे, अशा प्रकारे पोलिसांनी त्या ठिकाणी प्रेस केलं होतं. दुर्दैवाने ज्युव्हेनाईल जस्टिस बोर्डने त्याच्यामध्ये वेगळी भूमिका घेतली आणि ॲडल्ट ट्रीट करण्याचा जो अर्ज आहे तो नुसता सीन अँड फाईल्ड अशा प्रकारे बाजूला ठेवला आणि रिमांडच्या अर्जावर त्यांनी मला असं वाटतं की अतिशय लिनियंट अशा प्रकारचा व्ह्यू घेत 15 दिवस सोशल सर्व्हिस करा आणि त्यांनी डी ॲडिक्शन करा अशा प्रकारच्या गोष्टी त्यामध्ये लिहिल्या. खरं म्हणजे हा पोलिसांकरता देखील एक धक्का होता, कारण अशा प्रकारच्या प्रकरणांमध्ये जिथे पोलिसांनी सगळे पुरावे दिलेले आहेत, कुठल्या हॉटेलमध्ये तो आहे, काय केलेलं आहे, गाडीच्या संदर्भातले पुरावे दिले आहेत, वयाचे पुरावे दिले आहेत आणि सुप्रीम कोर्टाचे जे काही ऑर्डर्स आहेत त्याच्यानंतर जे काही झालेले अमेंडमेंट्स आहेत, या सगळ्या गोष्टी दिल्यानंतर खरं म्हणजे हे अत्यंत आश्चर्यकारक आहे की ज्युव्हेनाईल जस्टिस बोर्डने जी काही भूमिका घेतली ही मला असं वाटतं की नागरिकांच्या आणि शासनाच्याही मनामध्ये प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही. अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा. अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय. गुड मॉर्निंग चूर्ण. 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते. ही वस्तुस्थिती खरं आहे, कारण 1-1:30 वाजेपर्यंत पबला परवानगी आयुक्तांनी अधिकृत दिली होती. 4-4, 5-5 वाजेपर्यंत हे पब चालतात कसे, ह्याच्यामध्ये अनेक पोलीस अधिकारी भागीदार आहेत. भूगाव असेल, रामबाग कॉलनी असेल, कोथरूड असेल, कोरेगाव पार्क असेल, वडगाव शिरीमध्ये असेल, ह्याच्यामध्ये अनेक पोलीस अधिकारी नंगा नाच करताना आपल्याला बघायला मिळते. आणि ज्या पद्धतीनं पुणे शहरामध्ये काळिंबा लागण्याचे काम पोलीस खाता आणि भारतीय जनता पार्टीच्या आशीर्वादाखाली या पद्धतीचे प्रकार चाललेत. ह्याच्यासाठी आम्ही आंदोलन केलेले आहेत. ह्याच्यापुढं करू. पुणेकरांच्या विषयामध्ये सातत्यानं पुणे शहराचं नाव उंचवण्यासाठी जे जे काय करावं लागेल ते संविधानानुसार, लोकशाहीनुसार आम्ही आमचं आंदोलन छेडणार आहोत.
जामीन ज्या कारणांवरून मागितलेला होता तसे कोणतेही कारणं आता लक्षात घेतले जाऊ शकत नाही असं न्यायाधीशांचं म्हणणं आहे. कारण की जे वडील आहेत आरोपी आत्ताचे, त्यांनी आपली वडिलांची भूमिका व्यवस्थित पार पाडली नाही. जेव्हा की गाडीचं रजिस्ट्रेशन नव्हतं, गाडीवर नंबरसुद्धा नव्हता आणि आपल्या मुलाकडे लायसन्ससुद्धा नाही हे माहिती असताना त्यांनी त्याला गाडी चालवायला दिली. त्यांना याची पूर्ण माहिती आहे की अशा पद्धतीने आपल्या मुलाचं वय 18 वर्ष नसताना त्याला पबमध्ये किंवा बारमध्ये पाठवणं किंवा जाऊ देणं हे सुद्धा चांगल्या पालकाचं लक्षण नाही. आणि त्यामुळे ज्युव्हेनाईल जस्टिस ॲक्टनुसार त्यांनी आपल्या पाल्याकडे म्हणजे मुलाकडे दुर्लक्ष केलेलं आहे. आणि त्यामुळे हा सगळा जो अपघात घडलेला आहे तो त्याचंच लक्षण आहे की त्यांनी मुलाला जास्तीची मोकळीक दिली आणि कोणतंही नियंत्रण मुलावर ठेवलं नाही. त्यामुळे कोर्टाने 24 तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी दिली. सर तुम्ही आज इंटरव्हेन्शन 2-3 मुद्द्यांवर आहे. एकतर पहिली गोष्ट म्हणजे या अपघातात जरी 2 जण मेलेले असले तरी पुण्यातल्या सगळ्यांनाच रस्त्यांवरून जावं लागते, वाहनं चालवावं लागतात आणि त्यांचा जीव धोक्यात आहे अशी परिस्थिती आहे. अशा वेळेस जर आपण पाहिलं की कुणाचाही कोणी अपघात करेल आणि तो जर श्रीमंत व्यक्ती असेल तर त्याला काहीच होणार नाही. ही जी न्यायाची असमानता आहे ही सुद्धा महत्त्वाची आहे. आम्ही कोर्टामध्ये सांगितलं की लेखी स्वरूपात सुद्धा दिलं की जर लायसन्स नसेल, जर त्या मुलाकडे वाहन चालवण्याचं परमिट नसेल, जर तो 18 वर्षाच्या आत असेल आणि तरी दारू पिण्यासाठी जाऊ देणं, पबमध्ये जाऊ देणं आणि मग त्यांनी बेदरकारपणे वाहन चालवून अपघात करणं, हे सगळं जे रिझल्ट आहे याचा हा पालक म्हणून त्यांच्या सपेशल अशा अपयशाचा भाग आहे. आणि त्यामुळे त्यांची चौकशी झाली पाहिजे. कारण त्यांनी इतके दिवस कार विकत घेऊनही रजिस्ट्रेशन का केलं नाही, हा एक मुद्दा आहे. आणि दुसरा मुद्दा आहे की त्यांनी मुलाकडे लक्ष दिलं नाही. आता याच्यामध्ये कायद्याचे आणखी 1-2 मुद्दे जे कोणीच लक्षात आणून दिले नसतील तर माझं असं स्पष्ट मत आहे की 2 FIR या केसमध्ये असणं हे अत्यंत चुकीचं आणि बेकायदेशीर आहे. दुसरं, आतापर्यंत सगळी चर्चा सुरू आहे पण एकही प्रोव्हिजन, एकही कलम दारूबंदी कायद्याचं पोलिसांनी लावलेलं नाही. पुण्यामध्ये येत्या शुक्रवारी पाणी कपात करण्याची महापालिकेने घोषणा केलेली आहे. हे होणार असा आम्ही निवडणुकीआधीच अंदाज बांधला होता. याचं कारण असं आहे की देखभाल दुरुस्तीच्या नावाखाली जसा जसा उन्हाळा वाढतो आणि पाणी टंचाई सुरू होते तशी तशी महापालिकेची हे प्रकार वाढत जातात. आम्ही आज महापालिका आयुक्तांना पत्र दिलं आहे की शेवटची याच्या आधीची कपात केली होती 4 एप्रिलला, त्या दिवशी नक्की काय देखभाल दुरुस्ती केली हे जाहीर करा. दुसरं, ह्यावेळेला काय देखभाल दुरुस्ती केली हेही दुसऱ्या दिवशी लगेच जाहीर करा. आणि 4 एप्रिल नंतर जर 24 मेला पाणी पुरवठा बंद करायची वेळ येत असेल तर याचा अर्थ 1.5 महिन्याने एकदा देखभाल दुरुस्ती पुरते. मग अशीच आता ह्याच्या पुढची वेळ ही जुलै 1 वीकच्या आत येता कामाची नाही. त्याच्या आत जर तुम्ही परत एकदा अशा प्रकारे पाणी पुरवठा बंद केलात तर ते अघोषित पाणी कपातच आहे असं आम्ही गृहीत धरणार आहोत, असं त्यांना मी पत्रामध्ये लिहिलेलं आहे. कारण पाणी कपात एकदा 1 दिवस जरी पाणी पुरवठा बंद केला तरी पुढे 2-2 दिवस लोकांना त्याचा त्रास होत राहतो. आणि मुख्य म्हणजे टँकर चालकांची त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये चंगळ होते. आणि म्हणून हे प्रकार तातडीने थांबायला हवेत अशी आमची मागणी आहे.